सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 8. ईश्वरी अर्णवने दिलेल्या शिक्षेनुसार आजपासून वाड्यातील सर्व कामाला सुरुवात केली होती. ईश्वरीला काम करताना एकच गोष्ट सतवत होती. ही गोष्ट तिने लहानपणापासून पाहिलेलं ते स्वप्न होतं. ईश्वरी स्वतःशीच फुटफुटली. ज्या हातांनी पदवीचं प्रमाणपत्र घ्यायचं स्वप्न पाहिलं होतं, तेच हात आज वाड्याची फरशी पुसत होते. कांचनदेवी सोफ्यावर बसून तिला बघत होत्या. त्यांना ईश्वरीचे हाल बघवत नव्हते. कांचनदेवींना हे पाहून खूप वाईट वाटत होतं, पण ते तरी काय करणार? अर्णवच्या रागापुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं. तेवढ्यात अर्णव फ्रेश होऊन आपल्या खोलीतून बाहेर येतो. अर्णव पायऱ्यावरून खाली येत असताना त्याने एक कटाक्ष ईश्वरीकडे टाकला. पाहिलं की ईश्वरी हॉलमध्ये वाकून फरशी पुसते. तो तिला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करतो. तो डायनिंग टेबलावर जाऊन बसतो. त्याला डायनिंग टेबलावर बसल्यावर कॉफी लागते. हे बघून ईश्वरी हातातलं काम सोडून किचनमध्ये जाते. आधी तर ती आपले हात स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर ती त्याच्यासाठी कॉफी बनवते आणि त्याच्यासमोर आणून ठेवते आणि परत आपल्या कामाला लागते. ती फरशी पुसायला खाली वाकलीच होती की तेवढ्यात अर्णव डायनिंग टेबलावरून उठून तिच्याजवळ जाऊन मुद्दामून आपल्या हातातील कॉफीचा कप जमिनीवर सांडतो आणि तिच्याकडे बघून तिरकस हसून म्हणतो, "हो हो, माझ्याकडून चुकून कॉफी सांडली." ईश्वरीचा थकलेला चेहरा घेऊन ईश्वरी त्याच्याकडे बघते. तर अर्णव म्हणतो, "ईश्वरी, आत्ताच्या आता हे स्वच्छ कर आणि लक्षात ठेव, या फरशीवर एकही डाग राहता कामा नये. मला घाण अजिबात आवडत नाही, माहिती आहे ना तुला? नाहीतर तुला आज जेवण मिळणार नाही." ईश्वरीने शांतपणे अर्णवकडे पाहिले. तिला माहिती होतं हा मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी हे घर स्वतःहून सोडून निघून जावं. तिनेही काही उत्तर न देता ओला कपडा घेतला आणि बादलीत बुडवून ती जागा स्वच्छ करू लागली. कांचनदेवी सोफ्यावर बसून हे सगळं बघत होत्या. त्यांना हे अजिबात पटत नव्हतं. त्यांनी पाहिलं होतं की अर्णवने मुद्दामून ईश्वरीच्या जवळ जाऊन कॉफी सांडवली. त्या अर्णवला काहीतरी बोलणारच इतक्यात अर्णवने आईला इशाऱ्याने गप्प केलं. मग त्या काहीही बोलू शकलं. डायनिंग टेबलावर जाऊन कॉफी घेत असतो आणि कॉफीचा डाग स्वच्छ करणाऱ्या ईश्वरीकडे बघत स्वतःशीच फुटफुटतो. तिच्याशी एवढं वागूनही ती मुलगी एवढी शांत कशी काय? अर्णवच्या कपाळावर आठी येतात. तिची ही शांतता अर्णवला अधिकच डिवचत असते. त्याला वाटलं होतं की ती एवढी शिक्षा बघून रडेल, खचेल, माझी माफी मागेल. पण कसलं काय, इथे तर त्याहूनही उलटच होत होतं आणि ती तर अधिकच खंबीर होत होती. थोड्या वेळाने समीर अर्णवच्या घरी आला. ईश्वरी अजूनही कामच करत होती. त्याने ईश्वरीकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. तो अर्णवच्या खोलीत गेला. ईश्वरी त्याला जाताना पाहून मनातच पुटपुटते, हा नक्कीच कोणत्या तरी हेतूने आला असणार आहे. मला बघावं लागेल. ती पाणी घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याच्या पाठोपाठ गेली. "हे अर्णव, कसा आहेस?" "अरे समीर, तू इथे ये ना, ये बस." अर्णव म्हणाला. "काय रे, मित्राच्या घरी विचारून यायचं असतं का?" समीर म्हणाला. "अरे तसं नाही, तुझंच घर आहे, तू कधीही येऊ शकतोस." अर्णव म्हणाला. मग त्याने अर्णवला कॉन्फिडन्समध्ये घेण्याच्या नवीन फाईल्स आणल्या होत्या. ते दाखवल्या. समीर मुद्दामून ईश्वरीचा विषय काढत म्हणाला, "काय रे अर्णव, वहिनींना का कामवाली केलंस की काय?" "कामवाली?" अर्णव हसला. पण त्याच्या हसण्यात आज तो जोम नव्हता. तेवढ्यात ईश्वरी तिथे पाणी घेऊन आली. तिने समीरला पाणी देताना मुद्दाम समीरच्या खिशाकडे पाहिले. तिथे तिला त्या धातूच्या बॉक्सची छोटी चावी दिसत होती. हे बघून समीर म्हणाला, "अहो वहिनी, ग्लास हातात द्यायचा असतो. ग्लास समोर पकडून बघत बसायचं नसतं." त्यावर अर्णव म्हणाला,
जाऊ दे रे समीर, काही माणसांना वागण्याची पद्धत नसते. मात्र ईश्वरीचे लक्ष त्या दोघांच्या बोलण्याकडे कमी आणि त्या समीरच्या खिशात असलेल्या चावीकडे जास्त होतं. ईश्वरीला समजलं होतं की समीरने तो बॉक्स अजूनही त्याच्या जवळच ठेवला आहे. ईश्वरी स्वतःशीच म्हणाली, समीर, तू जितका हुशार समजतोयस ना स्वतःला, तितका तू नाहीयेस. ही चावीच मला सत्यापर्यंत नेईल. तुझ तुझं पापाचं भांड भरत आलंय. या आता आता लवकरच फुटायच्या मार्गावर आहे. आणि ती त्याच्याकडे रागाने बघून तिथून निघून जाते आणि दुपारच्या जेवणाची तयारी करते. दुपारी सगळे जेवायला बसलेले असतात. ईश्वरी सगळ्यांना वाढत होती. वाढत असताना तिच्या हाताला त्रास होत होता. अर्णवनं पाहिलं की ईश्वरीच्या हाताला फरशी पुसल्यामुळे फोड आले आहेत. हे बघ अर्णव, हे बघ. क्षणभर हे बघून त्याला क्षणभर कसं तरी वाटलं, पण लगेच त्याला समीरने सांगितलेली ब्लॅकमेलिंगची खोटं नाटक आठवलं. अर्णव म्हणाला, ईश्वरी, तू अजून जेवली नाहीस ना? काही हरकत नाही. तुझ्यासाठी एक काम आहे. आज आमच्या बागेतील झाडांना पाणी घातल्याशिवाय तू जेवायचं नाही. तुला जेवायलाच मिळणार नाही. आणि हो, नळाने नाही बरं का, बादलीने पाणी घालायचं हां. ईश्वरी शांतपणे ऐकून घेत होती. तेवढ्यात कांचनदेवी म्हणाल्या, अरे अर्णव, असा काय करतोय? बिचारी सकाळपासून राब राब राबतीये. निदान जेवण तरी करू दे तिला. बघ ना, बाहेर किती ऊन आहे कडक. आई, तू शांत हो. मी जे करतोय ते योग्यच आहे. तेवढ्यात अर्णवचे बाबा म्हणाले, हे कसं योग्य काम आहे रे? आपण घरातल्या नोकरांना सुद्धा अशी वागणूक देत नाहीत. आणि ही ईश्वरी या घरातली सून आहे. इतका कसा काय कठोर वागू शकतोस रे तू तिच्याशी? अर्णव चिडून काहीतरी बाबाला बोलणार. त्यात ईश्वरी म्हणते, डोंट वरी बाबा, मी करेल. आता उगाच माझ्यामुळे या घरात वाद नको. बाबा म्हणाले, अगं ईश्वरी. ईश्वरी म्हणाली, बाबा, मी म्हणाले ना करते तर मी करते. तुम्ही जेवण करा आणि विश्रांती घ्या. बाहेर खूप कडक ऊन होतं. ईश्वरी खूप थकली होती. तिला जेवायचं होतं आणि थोडा आराम करायचं होतं. पण अर्णवने हे मध्येच काहीतरी काढलं. ईश्वरीने एकही शब्द न बोलता बादल्या भरायला सुरुवात केली. ती एक एक बादली उचलून बागेत नेऊ लागली. तिचं अंग घाबा तिचं अंग घामाने भिजलं होतं. पण तिची नजर ठाम होती. बिचारी सकाळपासून कामच करत होती. तिच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता. त्यामुळे बागेत काम करत असताना ईश्वरीला चक्कर आली आणि ती पडणार इतक्यात अर्णवचा लहान भाऊ आदित्य तिथे आला आणि ईश्वरीला पडण्यापासून वाचवला. आदित्यला अर्णवचे वागणं अजिबात पटत नव्हतं. आदित्य म्हणाला, वहिनी, हे काय चाललंय? दादाला का वेड लागलंय का? तुम्ही आत चला, मी घालतो पाणी. ईश्वरी म्हणाली, नको आदित्य, ही माझी शिक्षा आहे. मी ती पूर्ण करेन. तू जा आत. अर्णव बाल्कनीतून हे सगळं बघत होता. त्याला आदित्यने ईश्वरीला मदत केलेली आवडली नाही. तो रागाने खाली आला आणि आदित्यला म्हणाला, आदित्य, तुला तुझ्या कामाशी मतलब असायला हवं. ईश्वरी, तू अजूनही इथेच आहेस? बादल्या रिकाम्या आहेत, जा भरून आण आणि झाडांना पाणी दे. त्यावर ईश्वरी अर्णवच्या जवळ जात म्हणाली, अर्णव सर, शरीराला कष्ट देऊन तुम्ही माझं मन दुखवू शकत नाहीत. उलट या कष्टामुळे मला समजतंय की तुमच्यासारख्या माणसाच्या मनात किती पोकळी आहे. तुम्हाला प्रेम करता येत नाही म्हणून तुम्ही तिरस्काराचा आधार घेताय. अर्णवने रागाने ईश्वरीचा हात पकडला. माझ्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. तू फक्त एका करारावर आली आहेस. आणि तसंही प्रेम करायला आवडतं व्यक्ती लागतं. आणि तो तिथून निघून जातो. आदित्य ईश्वरीला पाणी भरण्यास मदत करतो. पण ईश्वरी त्याची मदत नाकारते आणि पुन्हा बादल्या भरायला लागते. रात्रीच्या वेळी जेव्हा अर्णव झोपायच्या तयारीत होता, तेव्हा त्याला समीरचा फोन आला. समीर नशेमध्ये धुंद होता. त्याला कसलंच भान नव्हतं की तो कोणाला बोलतोय, कोणाला फोन करतोय. समीर फोनवर अर्णवला म्हणाला,
अर्णव, ती ईश्वरी तुला त्रास ती ईश्वरी तिला त्रास नको देऊ रे जास्त. ती जर पोलीस स्टेशनला गेली तर आपण दोघंही अडकू शालिनीच्या केसमध्ये. अर्णव दचकला. समीर, तू काय बोलतोयस? आपण म्हणजे? मी कशात अडकणार आहे? समीरने पटकन फोन कट केला. अर्णवच्या मनात पहिल्यांदाच समीरबद्दल शंकेची पाल चुकचुकली. दुसरीकडे ईश्वरीने हळूच अर्णवच्या लॅपटॉपवरून समीरचा लोकेशनचा पत्ता शोधला होता. तिला समजलं होतं की समीर रात्री एका क्लबमध्ये जाणार आहे. ईश्वरीने रात्री घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण जशी ती गेटपाशी पोहोचली तसा समोर अर्णव उभा होता. अर्णव म्हणाला, कुठे चाललीस यावेळी? पुन्हा समीरला ब्लॅकमेल करायला काय? की पळून जायला चाललीस? ईश्वरी म्हणाली, मी तुम्हाला सत्य दाखवायला चालले. हिम्मत असेल तर चला माझ्यासोबत. नाहीतर आयुष्यभर त्या खोट्या मित्राच्या सावलीत राहा. अर्णवने थोडा विचार केला आणि गाडीची चावी काढली. ठीक आहे, बघूया तुझंही. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.